चरणी नतमस्तक व्हावं हेच कर्तव्य. हे तेजोमय पुरुषा, ज्यानं मला प्रसवलं, ज्यानं मला हे विश्व दाखवलं, हीच माझी जन्मदाती देवता सूर्यदेव यांच्या चरणासी सूर्यपुत्र शनी नतमस्तक होतोय. जगाला लक्कन सुवर्णमय प्रकाश देणारा सूर्यदेव या सुवर्ण किरणाच्या आशीर्वाद रूपी झेंड्याखाली हे शनिदेव तुझी कीर्ती उज्ज्वल होईल. आशीर्वादाच्या शब्दाने मनाचं समाधान झालं. समाधानी मनाला तृप्तता लाभणार. या आपल्या चरणाचं दर्शन याच्या नंतर मन एकच सांगतंय, नित्याचं कर्तव्य आमचं परिपूर्ण झालं. निघावं स्वतःच्या कार्यासाठी निघालाय. माग फिर, पाऊल जागच्या जागी स्थिर कर. मी माझ्या पत्नीचं म्हणणं मनावर तसं घेत नव्हतो, पण असा जर आदर्श जगासमोर राहिला तर आई आणि पुत्राचं नातं हे फार वेगळं दिसणार आहे. मग ते सुंदर सत्य करण्यासाठी तुझं दुःख आम्ही जाणलं. जा विचारे, तुम्हाला खडसावून विचारे. हा साप विचारू नका, फक्त शंका म्हणून विचारा. शेवटी मुलाला मी मोठं केलंय, मन त्याचं आहे, पिताजी त्याचा विचार असेल. स्वामिनी, मला थांबे शब्द तुमचे ऐकू आले. याच्या मुळाशी कारण काय असावं? आमच्याकडून काही कार्य घडवायचं आहे का? शनिदेव, पिताजी तुझ्या कर्तव्यापासून तू विचलित होत नाही. तुझ्या कर्तव्यात तू बांधलेलं आहे हे मलाही कळत आहे. सप्तस्थानी तुला भूषविलेला हा ग्रह म्हणून तुझं काम, तू प्रत्येक योनी म्हणून तू प्रत्यक्षानं भूषवितोय. पण काय रे माझ्या बाळा, पिताजी माझ्या जवळ येऊन पिता म्हणून नतमस्तक झाला. त्या पद्धतीनं पिता म्हणून तुला भरभरून आशीर्वाद दिला. मला नतमस्तक झाला. तुझ्या उघड्या नेत्रानं ही आई दिसली नाही. एक बाप म्हणून तुला विचारतोय. अचंबित करणारा प्रश्न तुम्ही विचारला. बोल बाळ बोल. याच्या पूर्वी असे कित्येक दिवस लोटले गेले. अशाच परिस्थितीत तुम्ही एकत्र असताना मी फक्त तुम्हाला नमस्कार केला. मी तिला नमस्कार केला नाही, तेव्हा हा प्रश्न तुमच्या मनी कधी निर्माण झाला नाही. पण आज त्याची काय परिस्थिती निर्माण झाली, जेणेकरून या शनीला आपण प्रश्न विचारला. काय कारण? हे बाळ शनी, जसा मी तुझा पिता आहे तशी ती सुद्धा तुझी एक माता आहे. मी मान्य करत नाही. पितापेक्षा मी मातेचा आशीर्वाद माझ्या जीवनात एकच गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो. कोणती? आई हे तत्व मी केव्हाच विसरलोय. मला ऐकायचंय. आई या तत्वाची भीती गणित नाही. आणि याचं पूर्णपणे तुम्हाला ज्ञान असताना सुद्धा पुन्हा तुम्ही तो प्रश्न मला जर विचारत असाल तर तुमच्या प्रश्नाचं खंडणीत उत्तर हा तुमचा पुत्र शनी देईल. असं कोणत्या रीतीनं? का मी तिला आई म्हणावं, जिनं मला जन्म देता क्षणी, कारण जन्म देण्या अगोदर तिनं एका देवाची भक्ती केली. खरंय. तो म्हणजे शिवशंकर. तेजोमय पुरुषाची भक्ती करत असताना तुमच्याबद्दल असणारी भीती तिच्या मनात वावरत होती की नाही? सत्य. मग हे असं चालू असताना ज्या देवाची मूर्ती तिनं नेत्रासमोर धरली त्या देवाप्रमाणे वर्णाचा पुत्र तिला जन्माला आला. मग सांगा, त्या तिच्या पुत्रावर तिनं काय असे संस्कार केले? शनिदेव, मातेमध्ये भेदभाव तू करतोय. मातेमध्ये नाही, त्याला तिनं जन्म दिला. तसंच म्हणावं लागेल. तिच्याबद्दल प्रश्न विचारला. तिनं माझ्यावर असे काय संस्कार केले जेणेकरून मी तिला माता म्हणावी? मग ऐक तर, ही तुझी एकच माता नव्हे, कारण संज्ञा, छाया, प्रभा आणि निशा अशा तुझ्या 4 माता आहेत. पण ज्या मातेचं प्रेम तुला मिळालं, जी तुझ्यापासून दुरावली गेली, त्याच्या बाबतीत तू भेदभाव करतोय. ही संज्ञा म्हणजे माझ्या लाडाची नशी नव्हे, माझ्या प्रत्येक भार्या लाडाच्या नव्हे. आणि सावत्र असू द्या अर्थात सख्या असू द्या, प्रत्येक पुत्राला नियम घालून दिलेला आहे, मातेच्या चरणी झुकायला हवंय.
तिची चूक झाली ते देवाला आहे. देवासमोर भक्त चुकतो म्हणून भक्तानं क्रोधिष्ठ होऊ नये. पण बापासमोर जर का पुत्र चुकला असेल मन धरणे नव्हे चुकलेल्या जागी कान धरणी करायला हवी. आज चुकला म्हणून कान धरणी केली. भक्तानं भक्तीच्या ठिकाणी चूक झाली असेल तर परमेश्वराला सुद्धा शासन केलेलं आहे. हो. ही तर माता आहे, प्रथम परमेश्वर आहे. मग मी तिला शासन करतो, काही चुकीचं नाही. पण आणि या विश्वाच्या ठिकाणी कुणी कुणाला शासन केलं याची आपल्याला कल्पना आहे. प्रत्येक गोष्टीचा उलगडा केला असेल तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर दूर राहणार. कारण हिला मी माता म्हणणार नाही याच्या मुळाची कारण आहे. कळू द्या. तिनं मला जन्म दिला. जन्म देता क्षणी हिला तुमचं तेज सहन झालं नाही. त्याच्या अगोदर सुद्धा तुमचं तेज सहन होत नव्हतं. मग माझ्या वेळी तुम्ही एकत्र आलात तेव्हा तिला तुमचं तेज सहन झालं. मग या शनिदेवाचा जन्म होता क्षणी तिला तेज सहन झालं नाही म्हणून तिनं तुमचा त्याग केला. होय ना. ही संज्ञा हिनं स्वतःची प्रतिकृती निर्माण केली, छाया स्वरूप निर्माण केलं आणि तीच माझ्या सोबत ठेवली. होय ना. मग माझ्या सोबत ठेवल्यानंतर हिनं माझ्यावर संस्कार काय केले, काय केले संस्कार. हे हिनं जन्मजात स्वतःच्या पोराला मला एक त्यागलं. सांग. हिनं जन्मजात स्वतःच्या पोराला त्यागलं. तिच्या चरणाशी मी का नतमस्तक होऊ? हे शनी, जेव्हा तुझा जन्म झाला वक्र दृष्टी कोणावर पडली होती. माझा जन्म झाला. होय ना. वक्र दृष्टी तुमच्यावर का पडली. तेव्हा प्रश्न वाढवू नका, एक एक प्रश्न सोडवत चला. मी सुद्धा रोगानं भरलं गेलो. हं. अंधत्व श्वन आलं. हम्म. सारथी पांगुळा झाला. तेव्हा तुझा प्रभाव माझावर झाला म्हणून मी तुला त्यागिला होतं का. मी तुला दूर टाकलं का. मग मी जसं तुला जवळ केलंय तसं मातेचं चुकलं तरी सपुत्राने जवळ करायला हवंय. तुम्ही जवळ पित्याचा केलं. आदर्श पुत्राला घ्यायला जमत नसेल काय त्याचा उपयोग आहे. तुम्ही जवळ केलं याचा मोठेपणा तुम्ही सांगू नका. हा. तुम्हाला विश्व जवळ करायचं होतं म्हणून तुम्ही मला जवळ केलं. कसं ते मी स्पष्ट करतो. करा. या विश्वाच्या ठिकाणी स्वतःचा पुत्र जन्माला आला म्हणून त्याला तुम्ही पाहण्यासाठी गेला. हो, हो. मगा म्हटल्याप्रमाणे शिवशंकराची भक्ती हिनं केली आणि शिवशंकराचं तेज नेत्रासमोर धरिलं. तुमच्या बद्दल असणारी भीती नेत्रासमोर राहिली. आमचा वर्ण नीलवर्ण झाला आणि हा नीलवर्ण पाहता क्षणी तुम्हाला क्रोध आला. हा माझा पुत्र नव्हे. हे तुमच्या मुखातील शब्द जन्मजात ज्याची दृष्टी तीव्र. मी फक्त तुमच्यावर पाहिलं, काहीच केलं नाही. हो हो. नुसतं पाहिलं. माझ्या पाहण्यानं तुमच्या सर्वांगाला कुष्ठरोग झाला. रथाच्या अश्वाचे नेत्र बंद झाले, अंध झाला आणि तुमच्या रथावर असणारा सारथी अगोदरच पांगुळा होता म्हणजे त्याला पाय नव्हतं, कमरेखालचा भाग नव्हता. हातानं त्याला लुळा बनविला आणि या विश्वाच्या ठिकाणी ही परिस्थिती तुमची केली. तुम्ही घाबरलात. तुम्ही घाबरलात. शिवशंकरांना शरण गेलात. शिवशंकरांना शरण जाऊन विनंती त्यांना केली आणि त्याच विनंतीच्या योगे करून शिवशंकरांनी तुम्हाला मार्ग सुचविला. ज्या पुत्राचा तिरस्कार केलास हो हो. त्या पुत्राची स्तुती कर. जर का स्तुती केली असेल तुझ्या जीवनाचं कल्याण होईल. माघारी तुम्ही आलात माझी स्तुती करण्यासाठी. प्रथम शब्द तुमच्या मुखातून बाहेर पडली. पहिली ऋचा तुम्ही निर्माण केली. नीलांजन समाभासम रविपुत्रम यमाग्रजम छाया मार्तंडस्य संभूतम तम नमामि शनेश्वरम. एका बापानं एका पुत्राला नमस्कार केला. तो कशासाठी. स्वतःच्या सर्वांगाला झालेला कुष्ठरोग बरा करण्यासाठी, अश्वाचे नेत्र येण्यासाठी आणि सारथ्याला पुनश्च नीट करण्यासाठी. त्यानंतर तुमच्या देहाच्या वेदना शमल्या नाही. पुनश्च शिवशंकराजवळ तुम्ही गेलात तेव्हा शिवशंकरानं मार्ग सुचविला. तो कोणता असेल. लाकडापासून निर्माण केलेला घाणा. या घाण्याला बैल जुंपलेला असेल आणि त्यातून तिळाच्या तेलाची निर्मिती झालेली असेल. असं तेल तुझ्या पुत्रावर सिंचित कर, तुझा देह शांत होईल. हे सर्व तुम्ही केलात. अर्थात तुम्हाला त्यातून उतराई होत आलं
अर्थात माझा प्रखर कोप काय आहे याची कल्पना तुम्हाला आहे, तिला जरा समजावून सांगा. शनिदेव, हे तुम्ही कुरूप होतात ते मी माझ्या प्रयत्नानं सुंदर स्वरूप तुम्हाला केलं आणि देवतत्व स्नान दिलं, तरी सुद्धा तुमची महती, तुमचा क्रोध विश्वाला न्याद आहे. शनिदेवाचे क्षण न चुके कोणाला भोगल्या विण. एक म्हणजे सुषुष्मना, ती सुषुष्मना हे माझं किरण, हे चंद्रदेवाला जाऊन मिळतं. दुसरं हरिकेशा, हे किरण जाऊन नक्षत्राला मिळतं. 3 म्हणजे विश्वकर्मा, हे किरण बुध ग्रहाला जाऊन मिळतं. 4 विश्रश्रवा, हे माझं किरण जाऊन शुक्र ग्रहाला मिळतंय. 5 सोयदसू, हे सूर्यदेवाचं माझं किरण जाऊन मिळतंय ते मंगळाला. 6 माझं किरण हे अवारवसू जाऊन मिळतंय ते देवगुरु बृहस्पतीला. आणि 7वं माझं प्रमुख किरण जे तेजोमय करते ते स्वराट वसू जाऊन मिळते आहे ते शनिदेवा तुला, आणि तुला तेजोमय मी करतोय. तेव्हा माझा तू ऋणी आहे, माझं ऐकायला हवंय, ऐकायला. बापानं पुत्राला तेजोमय केलं मी करतोय आणि 6 किरणांची महती सांगितली म्हणून पुत्रावर उपकार केले अशातला भाग नाही. मग अशा बोटांच्या मोजण्या करून मी सुद्धा कित्येक गोष्टी तुला स्पष्ट करू शकतो. हा. बाप आहेस म्हटल्यानंतर बापासमोर किती बोलावं याचा विचार मी केलेला आहे. शाबास. अर्थात या विश्वाच्या ठिकाणी या शनीचं अस्तित्व काय आहे काय? हे किरण पोचवणाऱ्या बापाला दाखवलेलं आहे. अर्थात शनीला किरण सोडण्याची गरज नाही. वा. नुसते नेत्रानं पाहिलं तरी परिस्थिती काय होते. अरे या विश्वाच्या ठिकाणी माझं अस्तित्व काय आहे याची जाणीव असताना सुद्धा स्वतःच्या अस्तित्वाच्या कथा तू मला सांगू नकोस. शनिदेव, एवढं जर तू सांगतोय तर शेवटचं तुला मी मातेबद्दल सांगतोय. काय? अरे विश्व निर्मिला देवानं, हं. या देवाला आईची नाही माया. आई नसेल तर जन्म जातो वाया. तर हाताचा केला जिनं पाळणा, ममतेचा केला दोर, अशी प्रत्येक माता या देवतांपेक्षा थोर, देवतांपेक्षा थोर. आणि ही जर समजत नसेल तर तुझ्या जीवनात तू काय करणार आहे? माझ्या जीवनात मी माझं सर्वस्व मिळवणार हा. आणि आतापर्यंत मिळवलेले एकच तुम्हाला सांगू इच्छितो. ज्या बापानं जन्म दिला त्या बापानं हे विश्व दाखवलं. हो, हो. या विश्वाच्या ठिकाणी स्वतःच्या पुत्राला कसं वागवावं, स्वतःच्या पत्नीला कसं वागवावं, ही सुद्धा तुमची पत्नी तुम्हाला पुनश्च मिळाली. ही माझ्यामुळे मिळाली, कारण हिनं निर्माण केलेली ती छाया आणि तीच छाया ज्या छायेजवळ भोजन मागण्यासाठी हा शनी तत्पर ठरला. त्याच वेळी नकारार्थी शब्द तिच्या मुखातून निर्माण झाले. कुठली आई स्वतःच्या पोराला भोजन नाकारत नाही. त्याच वेळी मस्तक तीव्र झालं, वेदना तीव्र झाल्या आणि तिच्यावर लक्ताप्रहार मी केला. त्यावेळी तिनं मला शाप दिला, तुझा पाय गळून पडेल म्हणून. मी तुमच्यापर्यंत आलो, वा. तुम्हाला सांगितलं. त्यावेळी तुम्ही काय सांगितलं? काय? या मातेनं तुला शाप दिला, मी तुला उशाप देतोय. तुझा पाय पूर्णपणे गळून पडणार नाही, तर किंचित वाकडा होईल. त्याच वेळी तुम्ही शोध घेण्याचा प्रयत्न केला. माता कधी पुत्राला शाप देऊ शकत नाही. मग माता पुत्राला शाप देऊ शकत नाही. तुम्ही जाणीलं, तिनं तुम्हाला सांगितलं की हे संज्ञेनं मला करायला सांगितलं. त्यावेळी तुम्ही तिला क्षमा केली. संज्ञा कुठे हिचा शोध घेण्यासाठी तुम्ही गेलात. हा. हिमालयाच्या पायथ्याशी असणारी संज्ञा म्हणजे माझी ही माता. हो हो. तिथं तुम्ही ती अश्विनी स्वरूपात होती. हं. अश्वाचं स्वरूप तुम्ही घेतलं आणि या विश्वाच्या ठिकाणी तुम्ही 2 पुत्रांना जन्म दिला. हिचा स्वीकार केला, तिचा स्वीकार केला, त्या पुत्रांना निर्माण केलं. मग तुमचं सर्वांचं बरं. म्हणजे तुम्ही जन्माला घालणारे दोषी हो. की मी तुमच्या कुशीकुलात जन्माला येणारा शनी दोषी? शनिदेव, हा? तू तेवढं जाऊन सांगितलंस, पण त्यावेळी जो मध्यस्थीचा कालांतर चालू होता तो तुझी 7.5 त्या शिवशंकरांना होती, म्हणून ते खडकात जाऊन लपले. पण त्याला तू पाहिलंस, या मातेचा क्षणभर तुला विसर पडला, माझ्या कर्तव्याचे, माझ्या सांगण्याचा विसर पडला. तुझं स्थान तू विसरलास आणि तिथं जाऊन अभिमानानं म्हणालास, हे शिवशंकर हो, माझ्या भीतीला लपून बसलात खडकात, हीच माझी 7.5. दुसऱ्याच्या 7.5, तिसऱ्या
मुलांना मध्यस्थी करू नये म्हणून तिथं तुला जा विचारला नाही, पण आता तुला मी सोडलं. याच्यावर तुम्ही लक्षात ठेवा. शिवचंद्राला मी सोडत नाही. त्या आदी पुरुषाच्या जीवनात अलकल्लोळ निर्माण करण्याचा सामर्थ्य जर माझ्या अंगी असेल तर तुम्ही काय माझं अस्तित्व युद्धांना पटवून द्यावी आणि मातेच्या चरण भरायला लावी. चरण भरायला लावी. आपुलिया हिता जो असे जगता, आपुलिया हिता जो असे जगता, धन्य माता पिता दया किया, दया किया, धन्य माता पिता दया किया. आपुलिया हिता जो असे जगता, आपुलिया हिता जो असे जगता, धन्य माता पिता दया किया, दया किया, धन्य माता पिता दया किया. हा कन्या पुत्र होती जी सात्विक, कन्या पुत्र होती जी सात्विक, दयाचे हरिक माटे देवा, दयाचे हरिक माटे देवा. आपुलिया हिता जो असे जगता, आपुलिया हिता जो असे जगता, धन्य माता पिता दया किया, दया किया. तू मला संपू शकत नाही आणि तुलाही मी संपू शकत नाही. हं. माझं अस्तित्व काय विश्वाला मी पटवून दिलेलं आहे. मी एक कल्पांता ऋषीवरांच्या तपश्चर्येमुळे तेजोमय मी स्वयंप्रकाशित होणारच आहे. प्रातःकाली उठून अंगाला भस्म चर्चित करून कंठी रुद्राक्ष धारण मस्तकी जटाभार असे थोर ऋषीवर तपस्य मला अर्धदान देत आहेत. तेव्हा माझं अस्तित्व आहे. मग सांग तुझं अस्तित्व काय? सूर्यदेव सांग अनिता. सूर्यदेव जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न तुम्ही केला. जन्माला आल्यापासून आई बापानं ज्या पोराचा तिरस्कार केला तरी सुद्धा ज्या पोरानं स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं त्याचं नाव शनी. त्याचं नाव शनी, महाशनी. स्वतःच अस्तित्व निर्माण केल्याशिवाय या विश्वाच्या ठिकाणी अबाधित स्थान निर्माण केल्याशिवाय नाही या सूर्यलोकाच्या ठिकाणी माघारी